महायुती सरकारनं मराठा आरक्षणाबाबतचा नवा जी.आर. काढला, पण या निर्णयावरनं मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवरती समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. ओबीसींवरील अन्याय टाळण्यासाठी जी.आर. मागे घ्यावा किंवा त्यामध्ये योग्य ती सुधारणा करा अशी मागणी करण्यात आली आहे. बघूया. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय जारी केला. मात्र जी.आर. मधील मराठा समाज या शब्दावर मंत्री छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. मराठा समाजाचा उल्लेख करताना कुणबी अथवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा करायला हवा होता असं भुजबळांनी म्हटलंय. त्यामुळं मराठा आरक्षणाचा जी.आर. रद्द करण्याची मागणी ओबीसींनी लावून धरली आहे. आम्हाला खात्री आहे, आशा आहे, एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो जी.आर. किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामध्ये जे ॲम्बिग्युइटीज आहेत, त्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल, ते तुम्ही ताबडतोब करावं. काही फरक पडत नाही आम्हाला, कारण याला मराठ्यांचं वाटोळ करायची सवय लागली नाही. ही वेळोवेळी छगन भुजबळ मुद्दा माडा पाडणारे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब कोणाचंही ऐकणार नाही याची खात्री मराठ्यांना 100%. आणि जी.आर. मध्ये आमच्या हेराफेरी होणार नाही. तू म्हणशील तसंच जी.आर. काढायचा, तू म्हणशील तसंच कायदा पारित करायला, तो काय संविधान लिहिणार आहे काय? तो मालक झाला त्यांचा, सगळ्यांचा बाप बनायला बघतो काय? मराठा आरक्षणाबाबत शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे. शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसी मध्ये येऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 8 पानी पत्र लिहिलंय. ओबीसीतील 350हून अधिक जातींवर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी होती. कुणबी आणि मराठा हे 2 समाज वेगळे आहेत. SEBC अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत 10% आरक्षण सरकारनं दिलंय. हा समाज शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असू शकतो, पण तो सामाजिक दृष्ट्या मागास नाही. त्यामुळे त्यांचा ओबीसीत समावेश करणं साफ चुकीचं. सरकारने जी.आर. काढताना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने यासंबंधी दिलेल्या अनेक निर्णयांना बाजूला ठेवलं. ओबीसी समाजात कुणाचा समावेश करायचा या संबंधी काही नियम केले होते, ते देखील या प्रक्रियेत डावलण्यात आले. 2002 आणि 2012च्या कायद्यात ओबीसी कसे ठरवायचे याचे काही नियम असून तेही यात पाळण्यात आले नाही. ओबीसींवरील अन्याय टाळण्यासाठी एकतर हा जी.आर. मागे घ्या किंवा त्यात योग्य ती सुधारणा करा. दरम्यान मराठा आरक्षणाच्या जी.आर. वरून ओबीसीमध्ये मतमतांतर बघायला मिळतात. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतो असं भुजबळ, लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. तर ओबीसी आरक्षणावर 1% परिणाम होणार नाही असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केला. किंवा ठीक आहे, आम्ही सरकारला सुद्धा अप्रोच झालेलो आहोत. ते आम्हाला कोर्टात सुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलेल्या आहेत. त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही दिलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं तिथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच, आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी लिहिलेलं आहे. एखाद्याही भावाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि तो तशा प्रकारचं ॲफिड्यूट देत असेल की या वंशावळीनुसार आम्ही हे 32 लोक नातेवाईक आहो आणि माझ्याकडे हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, याच्या आधारावर मागणी करत असलेल्या माझ्या नातेवाईकाला ते प्रमाणपत्र देण्यात यावं, तर तो समोरचा माणूस अर्ज करू शकेल. याच्यात सध्याची जी पद्धत आहे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला काही धक्का नाही. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काढलेल्या जी.आर. विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला. शासन आदेश रद्द करण्यासाठी सकल ओबीसींनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. दरम्यान मराठा समाजाला ओबीसी संबोधता येत नाही असं वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. डिव्हिजन बेंचचं जजमेंट आहे. त्या डिव्हिजन बेंचच्या जजमेंटमध्ये हाच इश्यू होता की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येतं का. तेव्हा निर्णय असा देण्यात आला की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही. जो शब्द ओबीसी समाजाला दिला होता तो पाळूनच हे जी आर काढलेला आहे आणि या जी आरमुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण हे केलं की ओबीसीच्या आरक्षणावर या जी आरचा कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र ओबीसींचं आरक्षण धोक्यात येत असल्यानं राज्यभरातील ओबीसी समाज या निर्णयाविरोधात आहे. आता सरकारच्या जी आर विरोधात हायकोर्टात जाण्याच्या हालचाली गतिमान केल्यानं ओबीसी मराठा वाद हा आणखी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.